रागाच्या भरात आज घरातनं कोयता घेऊनच निघालतो. रानात आलो होतो दादानं बैलगाडी सोडून ऊस तोडायला चालू केलता. आपण बी काम करूया म्हटलं. त्याच्या बायली लय उचापत्या झाल्या ते आपल्या. दादाला म्हटलं तू ऊस तोडायचं राहू दे, तू गाडी भर म्हटलं. तर मी ऊस हाणतो कना कना. दादानं पण साठ्यापर्यंत बैलगाडी भरली. परत मग मी कवळ उचलून देतो म्हटलं, कारण वर लय जात नाही म्हणताना ओके मध्ये मी कवळ भरून दिलं. गाडी भरली दोघांनी, कचकाटून आवडली की लगेच ओके मध्ये. ओरिजिनल आहे साहेब, पिक्चर वाले कॉपी करतात. मग दादा गाडी भरल्यावर निघाला वाटणे. मी जातो म्हटलं काटेकोट्यातनं. तवर दादाने इकडे आपली फॉर्च्युनर झोपली होती. तवर ह्या मावशीनं पदूर पण घेतला होता खांद्यावर. तवर एसीबी साहेबाची काय पोस्टात चालू होती हुडका मडकी. त्यातनं मग मी आपले डॉन घेऊन निघालो मळ्यात आलो. तर दादानं बी बळी झोपाय चालू केलता. मी कधी प्रेमाचा धागा विणला नाही, पण एरियाचा धागा उसवायला चांगलंच जमतय. त्यातनं मग साखर घेतली बारडीत काढून. घेता काय इस्कटो, घेता काय इस्कटो, खाता काय साखर, 55 रुपये किलो. त्यातनं मग माझा एरिया टाकायचा झाला मक्कला ओके मध्ये. तर दादानं पण मक्क बांधायला चालूच केलं की. दादाचं फायनली मक्क बांधून झाला आपला प्लॉट. तर गोटवाना आलतं, गोटवानाचा प्लॉट बी बांधायला चालू केला. मी ओके मध्ये नाक बांधली तेवढी सगळी. तेवढ्यात दादानं लगी कोळपी पण झोपली होती. त्याच्या बायले कोळपायचं होतं, पण एक दाव होतं म्हणताना कोळप्याला बांधलं आणि दुसऱ्या कोळप्याला डायरेक्ट बळी नांगराचं स्वालच लावलं. तर कोळपायच लय नसल्यामुळे त्याच्या बायली लगेच फाकदीशी आवरलं की ओके मध्ये. तर गोटवाना इकडे लांबच बसलं होतं. लांब लांब गोटवाना मजाक नाही की जे सिरियसली मी बोलिये. कामा आवरल्यावर दादान गोटवाना निघालं. गोटवाना घरा बसलं कोळपायला. इथनं मग आपली डॉन घेऊन मी निघालो लगेच घराकडे. जाताना तवर इथं अंकोमा पायपा जोडा आलत. चालती म्हटलं. तत्न जरा पुढे आलो. तवर मंदिरापाशी रोहन आणि त्याचे 2 मित्र उभारले ते गोंडेवाडीचे. त्यासनी पण आपल्या व्लॉग मध्ये घेतलं. नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बड़ा. बूम. तिथनं लगेच आलो घरात आलेल्या शेड मध्ये आपले डॉन पार्किंग केले. माझं पण आता गयांच्या तुटीच टाइम झालंय. तुम्ही तेवढं जाता जाता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय बाळू मामा. मामांच्या मंदिरात लय मोठी भांडणं झाली, पण मी काय भांडण सोडवाय गेलोच नाही. बघा माझ्या आयुष्यात माझ्या पाठीमागं लय पोरी लागते त्या, पण मी त्या पोरीसनी भाव देतच नाही. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. बघायच्यात का तुम्हाला पोरी? या ग पोरीनो, कशी आहे द्या. मी ह्या पोरीसनी भाव देत नाही, कारण हेनीच मला भाव देते. ते कसं आहे, 400 रुपयाला एक कोंबडी नाद करते काय. दीदीन दाजी आलती घराकडे. मग त्यांचीच गाडी घेऊन निघालो कोंगनोळीला फिरायला. अबे साले. कसं आहे, हात्यार लय दणक्या बाजाई. कोंगनोळीत आल्या पहिला जरा पेढे घेतलं शरदाय दुकानात. हिथनं लगेच गाडी गुंगवत निघालो आणि घराकडे. गाडीचा सस्पेन्स, फायरिंग आणि गाडी एकच नंबर आहे. ह्या गाडीवर एकच गाणं सूट होतं. घरात तर आलो ओके मध्ये, पण बसाय कुठले मिळते. बैलगाडी झोपली आणि ओके मध्ये निघालो लगेच वैरण आणायला ऊसाची. मैं तो रस्ते से जा रहा था, बीच में बारिश आई तो मैं क्या करू. पाऊस आला, त्याच्या बायली रानात आल्या म्हणताना ऊसाच्या आडोशालाच येऊन बसलो. बारीक पाऊस येत असल्यामुळे पावसातच ऊस तोडला. म्हणताना ऊस तोडताना काही व्हिडिओ घेतलाच नाही. चल बाळू म्हटलं गाडी भरू पहिला. ओके मध्ये कचकाटून त्याच्या बायली गाडी भरली की ओके मध्ये. घरात आल्या त्याच्या बायली रागानं गाडीच पलटी केली. जाऊ दे म्हटलं झाडून. गाडी उरपाटी करून ठेवाय नको म्हटलं. ऊस तेवढा पाडला ओके मध्ये गाडीतला सगळा, आणि वस्तू तेवढी जास्त ठेवायला लागत्या. तुम्हाला दाखवतो ऊस कसा पाडलाय. कसा पाडलाय मित्रांनो, लय काही मोठं बोलत नाही, पण जे आहे ती तुमच्या समोरच आहे. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग संपला असं जाहीर करतो. आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. जय बाळू मामा. जय बाळू मामा सांगलीकर. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आमच्या मळ्यात झेंडा फडकवायचा होता. म्हणताना मी निघालतो. इथं आलो तर ह्यांची तयारी ओके मध्ये झालती सगळी. मग मला पाहिजे तसं वेगवेगळ्या अँगलनं मी शूट करायला चालू केली. पण सिनेमॅटिक करणं काय एवढं काय अवघड नाही. फक्त एवढं महत्वाची गोष्ट म्हणजे फोन तेवढा प्रॉपरली स्मूथ मध्ये धरला का नाही, सिनेमॅटिक ओके मध्ये होऊन जाते. अशा तऱ्हेने माझं सिनेमॅटिक तर कव्हर होत आलं. वेगवेगळ्या अँगलनं शूट घेतलं होतं. पण इथं सुभाष दादांची इच्छा होती की व्लॉग मध्ये यायचं. त्यासनी ओके मध्ये व्लॉग मध्ये घेतलं. आणि तुम्हाला व्हिडिओचा रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या पेज वरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघा. तिथनं मग गाडी घेऊन निघालतो कोंगनोळीला. जाता जाता पहिल्या सतीश दादाच्या बागत आलो. पण इथं यांचं पायपावर बांधायचं काम चालू होतं. असू दे म्हटलं. दादाकडे त्याच्या बायली 500 नोट घेतली. चला म्हटलं आज आईश करेंगे. कशाची आयश, गाडी फिरवाय मजा वाटते. आपण त्यात काय घालाय तर पाहिजे गे. म्हणताना आलो ओके मध्ये पंपावर. इथं गाडीत तेल भरलं आणि लगेच गाडी घुंगवत निघालो घराकडे. घरात आले एक गाडी पार्किंग केली आणि त्यातनं लगेच आपले डॉन घेऊन निघालो. डॉन घुंगवत सलगरला. पाऊस तर एवढ्या लांब वातावरण करतोय, आम्ही नुसते आशाच लावून बसतोय. काय करता, पावसाचं नाव काढलं आणि पावसानं चालू केलं लगेच झोडपायला.
पाऊस उघडल्यावर मग तत्न आलो म्हैसाळकर कृषी सेवामध्ये. इथनं आपल्याला न्यायची होती एरियाची पोती, कारण मळ्यातलं मक्क बांधाय आलंय. ओके मध्ये 2 पोती गाडीवर लादली आणि इथनं निघालो लगेच गाडी घुंगवत घराकडे. इथं रस्ता प्लेन असल्यामुळे गाडी पळवायला लईच मजा वाटालती, पण ह्याच्यापेक्षा मजा वाटणार आहे आपला नॅशनल हायवे लागल्यावर. A few moments later. काय त्याच्या बायली नॅशनल हायवे लागल्या माझ्या गाडीची स्पीडच कमी झालं पाक. पण इथनं मला वाटत नव्हतं घरापर्यंत गाडीवरनं पोती सरळी जातेली म्हणून. पण घरात आलो तर पोतच जरा पण इकडं का इकडं सरकलं नाही. आपल्या नॅशनल हायवेनं मी आलोय 9:10च्या स्पीडनं. त्याच्या बायली काय करता 1 तास लागला घरात यायला. काय तर असू दे, फॉलो करा त्याच्या बायली तुम्ही. तेरा नाम है साजा हो एक तेरा नाम है साजा मन मेरी आने पाचा बस ना